मित्रांनो, फेमस असणारा हा कट वड्याची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. म्हणजे तो रस्सा बनवायचा आपला एकदम कटवाला. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला वाटण बनवायचं, ज्यामध्ये थोडा कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल टाकून सोप, धने, अद्रक, लसूण, सुका खोबरा, कांदा आणि यामध्ये थोडं व्हाईट तीळ आणि खसखस टाकून मस्त त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर त्या पेस्टला आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून शिजवून घ्यायचे. मस्त शिजवायचे 10 मिनिटं लो मिडियम फ्लेमवरती मस्त शिजून द्या. तेल वगैरे येऊ द्या. त्यानंतर आम्ही लाल तिखट किंवा आगरी मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि मस्त असं मिक्स करत आपल्याला तो शिजवून घ्यायचा मसाला पण. आता मसाला थोडा जास्ती आणि मी एकटा खायला त्यामुळे अर्धा मसाला साईडला काढून घेतोय आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर मस्त उकळवून द्यायचं. मित्रांनो, याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका. मीठ टाकल्यानंतर मस्त उकळूया. थोडा उकळ आल्यानंतर आपला कट तयार झालेला आहे. आता वड्याची रेसिपी मी किती वेळा सांगायची. एवढ्या जबरदस्त वडे मी बनवलेत. त्यासोबत चटणी बनवली. ते सगळं तुम्ही ऑलरेडी बघितलंय. आता आपल्याला फक्त कट बघायचा होता. मस्त हा कट सर्व्ह करा, वडा टाका, ह्याच्यामध्ये फरसाण टाका, कांदा, लिंबू घ्या, पाव घ्या आणि एन्जॉय करा. तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता. पण जी वडा आणि पाव आणि तो कटची मजा आहे, ती जगावेगळी आहे. म्हणजे कट बोलून मी तुम्हाला जास्ती कटकट नाही करत आहे, पण एकदम सिंपल वेमध्ये नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालंय आणि अशाच काही पारंपरिक रेसिपी शेअर करू शकता तुमच्या